मी श्वेता. सुगरण या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत. होळी निमित्तानं तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी रे होळी पुरणाची पोळी, आज हेच स्वर रात्री घुमणार आहेत आणि ते अगदी लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आणि प्रत्येक घरातून गोडधोड नैवेद्याचा सुगंध दरवळणार आहे. आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी खास होळी निमित्तानं काही स्पेशल रेसिपींचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. पुरणपोळीचा नैवेद्य तर आपण नेहमीच करतो, पण त्याऐवजी जर काही दुसरा नैवेद्य केला तर. आणि म्हणूनच पाहुणचार मध्ये आज आमच्या पाहुण्या तुमच्यासाठी खास एक होळीच्या नैवेद्यासाठी गुजिया ही गोड रेसिपी सादर करणार आहेत. ही रेसिपी नेमकी बनवायची कशी पाहण्यासाठी जाऊयात पाहुणचारच्या किचन मध्ये. नमस्कार, मी वैशाली. पाहुणचार मध्ये आपल्या मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज होळी आणि होळीच्या निमित्तानं TV9 तर्फे तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलो आहोत ग्रँड प्रीमियर सरोवर येथे आणि आपल्यासोबत आहे आपल्या खास शेफ रेश्मा भोसले. नमस्कार. नमस्कार वैशाली, तुमचं पण आमच्या ग्रँड सरोवरमध्ये स्वागत आहे. तर मग आज होळी आहे आणि होळीमध्ये आपण जसं वाईट विचारांचं, वाईट वृत्तींचं दहन करून आपलं नवीन एक आयुष्य सुरुवात करतो, जिथे सगळं नवीन प्रेरणा असते, नवीन विचार असतात. तर मग याच्या निमित्तानं आज होळीच्या निमित्तानं तू मला एक गोड डिश देतेस आणि ती आहे गुजिया. तर मग त्याच्या संदर्भात काय बोलशील? गुजिया म्हणजे जे UP आणि नॉर्थ इंडियन लोक आहेत ना, त्यांच्याकडे हा प्रकार बनतो. पण सिमिलर जो आपण महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी पद्धतीमध्ये करंज्या बोलतात, ह्या करंज्याच आहेत, पण थोडंसं वेगळा प्रकार आहे. त्यामध्ये मावा, ड्रायफ्रूट वगैरे आणि पाकामध्ये त्याला म्हणजे डीप करून थोडंसं वेगळं पण त्याला म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे ट्रेडिशनली त्या पद्धतीने ते बनवतात. ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. अच्छा, तर म्हणजे आपण नेहमीच होळीला किंवा कोणत्याही पारंपरिक सणाला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. तर मग आज होळीच्या दिवशी आपण गुजियाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. आणि मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया फटाफट. त्यासाठी मी ऑलरेडी हा म्हणजे मैदा आणि ह्याचं कणिक मी आधी ऑलरेडी त्याला मळून ठेवलं आहे. मैदा आणि त्याला तुपाचं थोडंसं गरम करून मोहन करून ते घातलं आहे. तर त्या प्रकारे हा ऑलरेडी मी त्याला एक अर्धा तासापूर्वी रेडी करून ठेवलं आहे. मैदा, पाणी आणि तुपाचं मोहन, बस तेवढंच आहे. त्याचं हे कणिक आहे. हो, त्याचं हे कणिक आहे. तर त्याच्यामध्ये आतमध्ये जे आपण स्टफिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपण घेतला आहे पहिला मावा, पिठी साखर, ड्रायफ्रूट पावडर आहे, पावडर करूनच ऑलरेडी घेतली आहे. हा डेसिकेटेड कोकोनट आहे, म्हणजे कोकोनटचा जो ड्राय केलेलं किस असतं ते आहे. म्हणजे सजावटीसाठी मी ऑलरेडी हे केलं आहे. पिस्ता, मैदा थोडा, वेलची पावडर, तूप आणि थोडंसं वेगळंपण आणण्यासाठी, रोज आपण तेच खातो, त्यासाठी थोडंसं वेगळंपण आणण्यासाठी त्यामध्ये थोडेसे असे चॉकलेटचे तुकडे मी घालणार आहेत, म्हणजे थोडंसं वेगळं नवीन पण काहीतरी होईल. अच्छा, तर म्हणजे ही गुजिया आहे, पारंपरिक रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं वेगळंपण आणण्यासाठी रेश्माने चॉकलेटचा वापर केलेला आहे, कारण की रेश्माला चांगलं माहिती आहे मला चॉकलेट फार आवडतात. तर मग आपण साहित्य तर पाहिलं, आता कृती करूया. हो, तर आपलं हे त्याच्याप्रमाणे कणकेचा गोळा तर रेडीच आहे. तर आपण त्याचं सारण आपण आतमधलं बनवून घेऊया. खास आपण गुजिया बनवत आहोत. हा सुद्धा एक गोडच पदार्थ आहे, करंजी सारखा हा पदार्थ आहे. पण करंजी जसं आपण तळून घेतो वगैरे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याला म्हणजे असं पाकात वगैरे डीप करायचं आहे, तर मग तो जरा वेगळाच लागेल. तर 1 चमचा आपण तूप घेतला आहे. त्याच्यानंतर थोडासा मावा, अगदी थोडा 100 ग्रॅम. मावा बाहेरून आणण्यापेक्षा बनवला तरी ते उत्तमच. हो, म्हणजे त्याला पण अजून जास्त चांगला त्याला म्हणजे चव येईल त्याला. त्यानंतर 2 चमचे त्याला पिठी साखर, एक अर्धी वाटी मावा घेतलेला आहे आणि 2 चमचे पिठी साखर घेतली आहे.
त्यानंतर 1 चमचा त्याच्यामध्ये खोबऱ्याचं ड्राय कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आपण 1 चमचा. जर डेसिकेटेड कोकोनट जर बाहेर शक्यतो मिळतंच, अगदी सहजरित्या उपलब्ध असतंच, पण जर नाही मिळालं तरी सुद्धा आपण घरी सुद्धा कोकोनट मिक्सरमधून पाटून घेऊ शकतो. त्यानंतर हे चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे, थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे त्याला, की त्याच्यामधलं जे पाणी वगैरे आहे ना ते असं ड्राय होईल मिक्सर. तर आपलं हे थोडं मिक्सर ड्राय होतं आहे. त्यानंतर आपण पुढे घालूया ही मी ऑलरेडी ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे. हां, ती 2 चमचे अशी, आणि थोडीशी चवीसाठी वेलची पावडर. एक फ्लेवर येण्यासाठी आपण वेलची पावडर घालत आहोत आणि ड्रायफ्रूट्स पावडर घालून चांगलं एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये आपण व्हरायटी सुद्धा आणू शकतो. हो, ह्याच्यामध्ये आपण जशा करंज्या करतो, म्हणजे करंज्याचं जे सारण आहे, रवा, साखर, खोबरं घालून ते पण आपण घालू शकतो. पण जरा मावा म्हणजे घातल्यामुळे थोडी अशी रिचनेस त्याला बोलतो ना, पदार्थाला वेगळी अशी चव. चला, आता आपलं हे मिक्सर तर ऑलमोस्ट रेडी झालं आहे. तर हे थोडंसं आपण थंड करत ठेवूया, आणि त्याच्यानंतर आपण चॉकलेट थंड झाल्यावर घालणार आहे. ओके, जर आत्ता घातलं तर ते चॉकलेट त्याच्यामध्ये वितळेल. जर नंतर वरून घातलं तर ते वितळणार नाही. आणि थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये चॉकलेट घालायचे आहेत, कारण की गरम याच्यामध्ये चॉकलेट जर आपण घातले तर ते वितळतील. वैशाली, आपलं मिक्सर थंड झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये चॉकलेटचे तुकडे टाकूया. नक्की. थोडंसं चॉकलेट टाकल्यामुळे थोडंसं एक वेगळंपण पण येईल. चला, आता आपलं सारण तयार झालं आहे. तर आपण त्याची गोळी बनवून जसं आपण करंजाला जेवढी आपण देतो, पोळी बनवतो छोटी, तेवढीच बनवायची आहे. हे मिक्सर त्याच्यामध्ये आपण भरायचं आहे. जसं आपण करंजी करतो त्याप्रमाणे असं सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं त्याला. जसे आपण मोदकाला चुन्या पाडून मोदक करतो, तर त्याप्रमाणे हे जस्ट असं वर हे करून ते फोल्ड करायचं आहे. अशा प्रमाणे आपल्या या रेडी झाल्या आहेत. तर आपण ह्याला तळून घेऊया. तर आपल्या गुजिया रेडी आहेत आणि फटाफट आपल्याला त्याला तळायचं आहे. तेल नाहीतर आपण तूप काही घेऊ शकतो. तेल, तूप, डालडा. तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे आणि गुजिया पटापट तळून घ्यायच्या आहेत. जसं आपण करंज्या तळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. मी बोलली ना, करंज्यासारखं सेम प्रोसिजर आहे, फक्त त्याच्यामध्ये तो मावा घालून त्याचा रिचनेस ते वेगळं आहे फक्त. आणि थोडंसं वेगळं आपण मी बोललीच आहे की ते साखरेच्या पाकामध्ये जसं आपण खाजं वगैरे कसं आपण मराठी त्याच्याप्रमाणे ते एक डीप करून घ्यायचं आहे त्याला. छान गोल्डन रंग येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. जे फोल्डिंग केलं ते पण व्यवस्थित झालंय, त्यामुळे ते बाहेर पण पडलं नाहीये. त्याची पण काळजी घ्यावी असं मी सगळ्यांना सांगते. चल, आपल्या भुजिया तळून झाला आहे. तर आपण मी साखरेचा पाक अगोदरच रेडी करून घेतला आहे, तो आपण गरम करूया. हा पाक म्हणजे एक तारी आहे का? नाही, एक तारी नाहीये. थोडीशी साखर म्हणजे घट्ट होईपर्यंत थोडं
हे करायचं. 1 तारीपर्यंत तेवढा नाही करायचा पाक. साखरेचा पाक चांगला बॉईल झाला आहे. साखरेचा जो पाक होता तो आपण गरम करून घेतलेला आहे आणि ज्या गुजिया आपण तळून घेतल्या होत्या ते त्याच्यामध्ये जस्ट डीप करायच्या आहे. आणि जसं आपण खाजा वगैरे बनवतो तेव्हा कसं आपण म्हणजे डीप करतो अगदी त्याप्रमाणेच करायचं आहे. हे मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि मग त्याला आपण पुढचं त्याला गार्निशिंग करतो. याला चांगलं म्हणजे असं थोडीशी शाईन पण करते आहे, दिसायला पण छान वाटत आहे. अशा प्रकारे आपल्या गुजिया रेडी आहेत. जी आपण ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे ती थोडंसं असं एका साईडला अशी लावून घेऊया. थोडंसं गरम आहे. आता आपल्या गुजिया रेडी झाल्या आहेत. छान गार्निशिंग केलेलं आहे ड्रायफ्रुट्सने आणि ते पण किती मस्त गार्निश केलेलं आहे. फक्त कडेलाच आपण ड्रायफ्रुट्स लावलेले तर खूप अप्रतिम दिसतंय. आणि आपल्या गुजिया रेडी आहेत. आहे ना इंटरेस्टिंग ही रेसिपी? मग लिहून घ्यायचं साहित्य आणि कृती. गुजिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मावा अर्धी वाटी, पिठी साखर 2 चमचे, चॉकलेटची कापं आवश्यकतेनुसार, मैद्याचे कणिक आवश्यकतेनुसार, डेसिकेटेड कोकोनट 1 चमचा, मैदा आवश्यकतेनुसार, तूप 1 चमचा, वेलची पावडर अर्धा चमचा, ड्रायफ्रुट्स पावडर आवश्यकतेनुसार, पिस्ताची कापं सजावटीकरिता. गुजिया बनवण्याची कृती: प्रथम पॅनमध्ये तूप घ्यावं. तूप गरम झाल्यावर त्यात मावा, पिठी साखर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण चांगलं परतून घ्यावं. नंतर त्यात ड्रायफ्रुट्स पावडर आणि वेलची पावडर घालून मिश्रण चांगलं एकत्र करून ते थंड करण्यासाठी ठेवावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यात चॉकलेटची कापं घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावं. नंतर तयार मैद्याच्या कणकेची पारी करून त्यात वरील मिश्रण स्टफ करून त्याला करंजीचा आकार द्यावा. तयार गुजिया तेलात खमंग तळून घ्याव्या. खाण्यासाठी तयार गुजिया. वैशाली, या गुजिया रेडी आहेत. आता तू मला खाऊन याची चव सांग. नक्कीच. खास होळीच्या निमित्ताने रेश्माने आपल्याला गुजिया बनवून दाखवलेल्या आहेत आणि हे कशा झाल्या हे मी तुम्हाला खाऊन सांगणार आहे. यम्मी झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आहे, चॉकलेट आहे आणि मावामुळे याची जी टेस्ट तू सांगितल्याप्रमाणे एकदम रिच झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आतमध्ये तो गोडवा आहे आणि वरून जसं आपण शुगर सिरपमध्ये ते डीप केलं त्याच्यामुळे त्याची जी वरचं जे कवर आहे ते सुद्धा म्हणजे एक स्वीटच लागते आणि खूप छान झालेलं आहे. आणि एवढी खास डिश ते पण होळीच्या निमित्ताने तू आम्हाला दिल्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद. पुरणपोळी तर आपण नेहमीच करतो, परंतु होळीच्या निमित्तानं गुजिया ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही. म्हणून ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा.